हे लाडक्या बहिणींकडे बघितल्यानंतर मला एक लक्षात येतं की बहिणी जरी एकट्या आल्या असल्या तरी घरातली 4 मतं त्या घेऊन आलेल्या आहेत. त्या घरातल्या मतांना काय सुट्टी त्या देणार नाही ते आम्हाला माहित आहे. त्यामुळं माझ्या विजयाचे शिल्पकार या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी असणार आहेत. ते 100% मला आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव आहे. तेव्हा आपण आला, आपलं मनापासून स्वागत करतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे की या तालुक्याला आणि या जिल्ह्याला सुद्धा वारसा आहे. छत्रपतींचा वारसा आहे, समर्थांचा वारसा आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. आज या राजवाड्याच्या पुढे आपण इथं गांधी मैदानावर आहे ती प्रतापसिंह हायस्कूल, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित असलं पाहिजे. आणि म्हणून आज एवढा वारसा असणारा आपला तालुका, आपला जिल्हा, आपला जावळी तालुका आज आपण सगळेजण या जिल्ह्यामध्ये आपण राहतो, याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आहे. चव्हाण साहेब असतील, कर्मवीर अण्णा असतील, अशी अनेक मंडळी झाली. नंतरच्या काळामध्ये माझ्या आजी राजमाता सुमित्राराजे भोसले असतील, कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज असतील, कैलासवासी अभयसिंह महाराज असतील, या सर्वांनी आम्हाला घरातल्यांना, आम्हाला कुटुंबातल्यांना वारसा घालून दिलाय. त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं. हा वारसा जो आहे, आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे, हा जनसेवेचा वारसा आहे. हे महत्वाचं आहे. आज आपण ज्या घराण्यातनं येतो, या घराण्यातनं पिढ्यानपिढ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं, सर्वसामान्य लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं. त्यामुळे तिथून हा वारसा या घराण्याचा चालत आलाय आणि आजपर्यंत तो चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय. आज मी असेल, उदयनराजे असतील, आम्ही सुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे, जे काही त्यांनी केलंय ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो. हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचंय. आणि मला खात्री आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच आतापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता, तसं आता या साताऱ्याचं, म्हणजे सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही, तर या सातारा जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली हे लक्षात ठेवा. या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले, मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून, आणि 100% या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहेत. आणि महायुतीचा बालेकिल्ला, भाजपचा आणि महायुतीचा बालेकिल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारूपाला येणार आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कोणी थांबवू शकत नाही, आपल्याला कोणी अडवू शकत नाही. हा खऱ्या अर्थानं आता आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, आणि आपले खासदार उदयनराजे असतील, सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे घटक पक्षाचे सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता सातारा जिल्ह्याची घोडदौड ही सुरू केलेली आहे. आता मागं वळून बघणे नाही, आता फक्त या जिल्ह्याचा विकास, या सातारा शहराचा विकास आणि या सातारची जावळीची प्रगती हे झालं पाहिजे, एवढाच निश्चय इथून पुढे 5 वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचंय. आणि हे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो. त्यामुळं आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय तो 100% कामाच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवेन की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला, योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं. मला मगाशी अशोक बापू म्हटले की तुम्ही मंत्री झाल्यावर आम्हाला वेळ द्या. बापू, मंत्रीपद हे माझ्या दृष्टीनं फार काही महत्वाचा विषय नाही. आमदार असताना पण मी मंत्र्यांनी एवढी कामं केली आणि जर संधी मिळाली तर त्याच्या पुढे जाईन. त्यामुळं मंत्रीपद हा म्हणजे हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम आहे की बाबा तिथं जावेत, बसावेत. पण बापू, तुम्ही कधीही या, कधीही मला सांगा, हाताला धरून तुम्ही कामं करून घेऊ शकता. तुमच्यापेक्षा वयानं मी लहान आहे, त्यामुळे तुम्ही कधीही मला सांगू शकता
की आम्हाला हे करायचे किंवा आरपीआय